फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आणि मिस्टर महाजनचं चॅनलवरती खूप जुने आणि खूप दिवसांनी व्हिडिओ येत राहतात. पण मी आज जळगावला आलो होतो आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता मराठा मटन हॉटेल. तर थोडंसं काम होतं आणि मी आलो होतो पोलनपेठ तिजोरी गल्लीत दाना बाजार हा एक रोड आहे आणि तिकडे सुद्धा एक समाधान हॉटेल आणि मराठा हॉटेल आहे. तर ह्या हॉटेलची ब्रांच हे इकडे एक आणि इथं आलो होतो. तर एक्सपिरियन्स असा आहे की इथं जे मटन आहे ना हे खूप ओल्ड म्हणजे ओल्ड टाईपचं आहे. तर आपण आज टेस्ट करणार आहोत. असा एक छोटी हॉटेल आहे, म्हणजे जास्त मोठी नाही आहे. तिकडे किचन आहे आणि हे त्यांचे रेट आहे. मटन आणि म्हणता की असं की जेही दाना बाजारामध्ये किंवा ह्या मार्केटमध्ये येतात ते लोक इथे जेवणाला येतात. एक समाधान हॉटेल आहे, एक मराठा हॉटेल आहे आणि एक दुसरी मराठा हॉटेल आहे. आणि आपण जे मेन ब्रांच आहे, ज्यांची ओरिजिनल ब्रांच आहे तिथं आलेलो आहे. तर बघितलंच असं एक ताट असतं, ग्लास काचेचाच आहे, जे लोक जुन्या ग्लासात पाणी पितात तसाच. त्याची पोळी येते, पोळीचा बी रेट लावला जातो, प्लेटप्रमाणे नाही आहे. आणि मटन आहे हा, तिच्यामध्ये समथिंग 5-6 पीस आहे आणि सलाड. तुम्हाला लागलं तुम्ही भाकरी चूज करू शकता. मटणाचे जाऊ दे ना, एक नंबर आहे आणि एकदम स्मूथली आहे. आपण जे म्हणतो त्या ओल्ड गावातलं खेड्यातलं मटण त्या टाईपचं एकदम रस्सा असतो आणि एक तरी असते आणि मस्त एकदम जेवण. त्या खेड्याकडच्या आठवणी, खेड्यामध्ये शेतामध्ये मटण करताना सेम तशीच चव आहे. म्हणजे असू दे कारण आहे वाटतं आणि त्यांचं मटण म्हणजे एक नंबर क्वालिटी आहे आणि प्रत्येक टेबलवरती कोणी ना कोणी आहेच. फर्स्ट टाईम मी लोकेश बरोबर आलो तिथे आणि त्याच्यानंतर आज एक चान्स भेटला आहे. काही कारणास्तव आल्यानंतर जेवणाचा चान्स मिळाला, त्यामुळे मराठा हॉटेलला एकदम. तर ॲड्रेस मी सांगितलं आहे तुम्हाला आणि जेवण एकदम रिजनेबल रेटमध्ये, असं नाही की आवड प्राईस घेऊन, एकदम लो क्वालिटी प्राइसिंगमध्ये आहे आणि जेवणाची टेस्ट एक नंबर. म्हणजे प्राईस कमी आहे पण जेवण चांगलं एक नंबर आहे आणि कंटिन्युअली गर्दी येतच राहते, किचन चालू राहतं. हॉटेल छोटी आहे, फॅमिलीसाठी वरती जागा आहे, आरामात येऊन जेवण करू शकता आणि टेस्ट एक नंबर आहे, मस्त आहे.